बापू, तुम्ही दोघं निघालात तरी चालेल. हा, आम्ही दोघं आहे इथं. नका काळजी करू. असं म्हणताय? हम्म. मग जातो आम्ही, पण काय लागलं तर कळवा. हा. आणि रावल्याची आई हितच आहे. बर. हा, चल. जी जी, आम्ही जातो. हा. हा, काय काळजी करू नका, आम्ही इथंच आहे. हा, येतो जीजी. सच्चा, हे सच्चा, अरे केले एक फोन तर करून बघ की. अगं जीजे केलता फोन, निघाल्यात ती. जीजी, तुम्ही आज जाऊन झोपा. आम्ही दोघं आहोत, थांबतो. नाही, आजी आल्याशिवाय माझ्या जीवन जीव यायचा नाही. बिनाई बाप्पाचं पोर आहे, त्याला जर काय झालं असतं तर माझ्या लेकीच्या आत्म्याला काय वाटलं असतं. अरे माझ्या जीवावर सोडून गेले त्याला. जीजी, अगं काय नाही झालं आजाला, बरा आहे तो. मला एकदा त्याला डोळ्याने बघायचं आहे. मला एकदा त्याला बघितल्याशिवाय चैन नाही पडायची. कधी एकदा त्याला बघीन असं झाले मला. जिजे जिजे शांत व्हा बघू, आजा बरा आहे. तुम्ही रडू नका, शांत व्हा बघू, शांत व्हा, तुम्ही रडू नका. चला चल. त्याच्याकडे बस. कोणी बघितलं का? नुसती झटापट चालली होती. कोण होतं का होतं का कळलं नाही. शेजारच्या पाजारच्या गावातलं कोणी वाटत होती का? शेजारच्या गावातली नसतील, बहुतेक बाहेरचे असतील. फौजी, मला वाटतं दरोडे टाका आले असणार. बाहेरनं कडा लावले होते ना, त्या राजा बाहेर झोपा एकटा, त्याच्याच हमला केला असता. भंगारवाला सुद्धा घ्यायची नाही बाई बात. पुष्पा थांब, मी करू लागते. राहू द्या बहिणी, असू दे असू दे, उचलते. कालच माठ आणलं होतं, त्यातलाच एक फुटलाय. 150 रुपयाचा होता. फुटू दे, पण पोरग वाचलं ना. होय, पण डोक्याला किती ताप झालाय बघताय ना. आता आमचं आम्ही कसं भागवतोय ते आमच्या मला माहिती. त्यात होता दवाखान्याचा खर्च. आणि हा बॅरल शेजारचा आणला होता, तो बी चिरटला का काय काय माहिती. नशीब शितली आली म्हणून. जिजी, कशाला या जरा घालतीयास? हा, सगळं ठीक होईल. फोन झालाय ना, आता निघाली असतील ती पोचतेलाच एवढ्यात. निले, हा? माझ्या आजाला जर काय झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं बघ. जिजे, काय होणार नाही आजाला. फौजी हाय आपला आजा. अरे काय काय रे? आजा येतोय, आम्ही शेखरची गाडी देऊन आलो. हो, आली गाडी. जीजे, आज आला ग. जिजे आजा, हा आजा, हा, दामाने सावकाशी. आजा, आजा, कसंच बा किती लागले बघू. जीजे, अगं तो बरा आहे, त्याला बसू दे. चल आजा, आज चल चल. सावकाश. पोरा, कधी एकदा माझ्या पोराला बघल असं झालं होतं मला. जीजे, अगं हाय मी बरा, काय नाही झालं मला.
जिजे हं. तू बरा आहे आता. थोडे दिवस काळजी घ्यायला सांगितली, बरं वाटेल. अजिंक्य पाणी. बरं का आजा, फौजी शोभलाच गाड्या. बरं येऊ का? हा. येतच मला. जीवावर बेतलं होतं पण देवाच्या कृपेनं वाचलास बाबा. पण मला म्हणायचंय, अजिंक्य इथं बाहेर का झोपला होता? हिच्यामुळं पोर बाहेर झोपायला लागलं. जीजी माझ्यावर कशाला तो जरा काय झालं की मी सांगितलं होतं त्यांना बाहेर झोपायला. तूच पोराला बाहेर झोपवलंस माझ्या. अगं जिजे, मामीनं काय नाही सांगितलं. अगं माझं मी झोपलो होतो. तू गप्प बस आजा. अरे कशा पाय तू हिला पाठीशी घालतोयस? हे बी नाही बापाचं पोर आहे म्हणून की तुला कशी पण हिडीपिडी करत असती. मला उगाच काय बोलायचं नाही सांगून ठेवते. उगाच वय करून सवरून बरं तुला वेगळं होता येतं ग. आज तुझ्या पायी म्हणजे पोरचा जीव गेला असता. मला कशाला उगाच मध्ये घेताय तुम्ही? तर काय करत नसल्याचा चांगला मानतेस की. ह्या ना त्या कारणानं माझ्या पोराला बाहेर काढायला बघतेस. पोरग एवढं सुट्टीला आलं ते पण तुला बघवलं नाही. निघाली बॅग भरून लगेच. का ग का अशी वागतेस ते माझ्या पोराशी? काहीतरी तुझं वाईट केलंय. जीजी ऐकून घेते म्हणून काय बी बोलायचं नाही सांगून ठेवते. पुष्पे, बोलला बघा लोक. आई बोलते तेव्हा काही दिसत नाही आणि बायको बोलले की बरी मध्ये बोलता तुम्ही. एवढी आईची माया लावली त्यांना पण त्याची काळजी कोणाला दिसत नाही. पुष्पे तू तर आईच्या मायेबद्दल काही बोलूच नकोस. अगं तुझी आईची माया काय आहे ना चांगलं ठाव आहे मला. अगं माझ्या एवढं पोराला लागलं त्याचं तुला काहीच नाही पण तुझा माठ फुटला त्याचं तुला दुःख काय वय का? खबरदार इथनं पुढे जर माझ्या पोराला काही त्रास दिलास तर गाठ माझ्याशी. मला काय हाऊस नाही तुमच्या पोराला त्रास द्यायची. ती स्वतः म्हणलं होतं बाहेर झोपतो म्हणून म्हणलं झोपा. आता बाहेर झोपल्यावर काय हाताला धरून आतमध्ये नेऊन झोपायचं वय? हा विचारा की त्यांना. होय वय अजिंक्य? अगं त्याला काय विचारायचंय? काय विचारायचं? घर सोडून जायची धमकी देतेस ना त्याला? हा तो काय बोलणार आहे बिचारा? जरा काय झालं की माझ्यावर